आज प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला संत एकनाथ महाराज यांच्या वाङ्मयातील भारूड प्रकरणातील अभंग आहे। तो अभंग असा आहे। सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा हिन तुला, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, भवानी आई रोडगावा हिन तुला, सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला, भवानी आई रोडगावा हिन तुला, जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला, भवानी आई रोडगावा हिन तुला, नंदेच कारट किरकिर करते खरूज उठू दे त्याला, भवानी आई रोडगावा हिन तुला, दादला मारून आहुती देईन मोकळी करग मला, भवानी आई रोडगावा हिन तुला, एका जनार्दनी सगळीच जाऊ दे एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगावा हिन तुला। हा संत एकनाथ महाराजांच्या भारूड प्रकरणातील अभंग। भारूडाचा अर्थ भव अधिक आरूढ, भवावरती जे आरूढ झालेले आहेत त्याला भारूड म्हटलेला आहे। अर्थात भव म्हणजे काय, तर भव म्हणजे दुःख। आपण कशामध्ये आहोत, तर आपण भवसागरात आहोत। जगताला भवसागराची उपमा दिलेली आहे। भवसागर म्हणजे काय, तर दुःखाच्या सागरामध्ये आपण आहोत। आणि संसारात ज्या अर्थी आपण पडलोय त्या अर्थी सुखाच्या मागे धावतोय, पण संसार संपूर्ण पाहिला तर संपूर्ण संसार भवसागर म्हणजे दुःखाचाच जलसमुदाय आहे। आणि या दुःखाच्या जलसमुदायामधून ज्या प्रपंचामध्ये आपण पडलेलो आहोत त्या प्रपंचातनं जी जी दुःखाची साधनं आहेत त्यातनं निवृत्त झालं। दुःखाची साधनं म्हणजे कोणती, तर ही विकार। या विकारातनं जर मन निवृत्त झालं तर परमात्म्याची प्राप्ती होते आणि सदचित आनंद स्वरूप प्राप्त होतं। हे सोप्या भाषेत आणि व्यावहारिक भाषेतले दाखले देऊन संत एकनाथ महाराजांनी भारुडामध्ये त्याची रूपकं दिलेली आहेत। त्या भारूड प्रकरणातला आज प्रवचन सेवेकरता अभंग निवडलेला आहे। तुम्ही भारूड प्रकरणातला अभंग कधी प्रवचनाकरता ऐकलेला नसेल, पण आज ऐका। सुंदर अभंग आहे। पण जे अभंग करते आहेत ते संत एकनाथ महाराज यांना शांतिब्रह्म ही उपाधी आहे। शांतिब्रह्म म्हणजे जे कधीही अशांत झाले नाहीत। कोणताही प्रसंग जीवनामध्ये आला, ज्यांनी शांती कधी सोडली नाही, जे कधीही अशांत झाले नाहीत, क्रोध ज्यांना शिवला सुद्धा नाही, म्हणून शांतिब्रह्म म्हटलेलं आहे। पहा, आणि यांना राग काय येत नाही। यांना जर राग आला तर यांना शांतिब्रह्म उपाधीवरून खाली खेचण्यात येईल असं कारस्थान त्यावेळेला कर्मकांड करणाऱ्यांनी ठरवलं। आणि पैठणमध्ये असे काही विडे मांडले की बाबा इतक्या मुद्रा दिल्या जातील पण नाथ महाराजांना क्रोध आणून दाखवा। मग तो यव्वनानं स्वीकारला। चरित्र आपल्याला माहित आहे की मुसलमानानं तोंडात पिचकारीचं पान भरावं, एकनाथ महाराज गोदावरीच्या स्नानाला जावे, गोदावरीचं स्नान करून येत असताना एकनाथ महाराजांच्या अंगावरती श्वेत वस्त्रावरती त्या ओल्या अंगावरती तो यव्वन पिचकारीचं पानानं थुंकावा। पहिल्यांदा थुकला, एकनाथ महाराजांनी त्याला नमस्कार केला, गोदावरीच्या पात्रात गेले, स्नान केलं, पुन्हा श्वेत वस्त्राने आले, पुन्हा त्यानं पानाची पिचकारी थुंकली। असं एक दोन वेळा नाही, अनेक वेळा झाल्या, अनेक वेळा। आणि नंतर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत पण हा माणूस मी एवढं याच्या अंगावरती पान थुंकतोय। महाराज यालाच तर साधू म्हटलेलं आहे। हा विवेक आहे। सहज इथं बसल्या बसल्या जर गर्दीमध्ये चुकून माणसाची लात माणसाला लागली तर रागाना डोळे लाल करते, बघतो कीर्तन झाल्यावर तुला। हा विवेक आपल्यात नाही, तो विवेक त्यांच्यात आहे। म्हणून तर संत उपाधीला आहे। तोच शेवटी नमला नाथ महाराजांपुढं, त्याची विकृती नाहीशी झाली आणि शरणागती भावनेनं एकनाथ महाराजांना यवन शरण आला की महाराज मी कदापि तुम्हाला अशांत करू शकलो नाही, तुमच्या अंतकरणात तीळ मात्र सुद्धा क्रोध परिधान करू शकलो नाही। नाथ महाराज म्हटले, अरे बेड्या मी तर तुझ्यावर तर प्रसन्न आहे। म्हणजे कसे प्रसन्न, मी तुमच्या अंगावर थुकलोय। अरे बाबा गोदावरीचं एका दिवसात एवढ्या वेळेला स्नान कोणाला आतापर्यंत घडलं नाही, ते मला आज तुझ्यामुळे घडलेलं आहे। गोदावरीच्या एका स्नानामध्ये किती पाप। गोदावरी एक दिवसा सांगितले, पंढरी महात्म्य सांगताना नामदेव महाराज सांगतात, वाराणसी चाली जे एक मासा, तिची गोदावरी एक दिवसा परी पंढरी पावलं परी असा ऐसा ठसा नामासा। त्यामध्ये गोदावरीचं महात्म्य आलेलं आहे। आणि या गोदावरी या पात्रामध्ये कितीतरी वेळा स्नानाचं पुण्य आज तुझ्यामुळं मला परिधान झालेलं आहे, याला संत म्हणतात। त्यानंतर एक गरीब ब्राह्मण आहे, त्याला आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, त्यानं सुद्धा दवंडी ऐकलेली आहे त्या कर्मकांडी लोकांची की नाथ महाराजांना अशांत करून दाखवा आणि एवढ्या एवढ्या मोहरा तुम्हाला बक्षीस म्हणून दिल्या जातील। तो आला
म्हणजे राग आणायचा आहे ना, हा एवढंच ना, हा ठीक आहे म्हणे. नाथ महाराज देवपूजा करत होते. नाथ महाराजांच्या घरामध्ये एक परंपरेनुसार आलेली विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे. त्या विजयी पांडुरंगाची नाथ महाराज पाटावरती गंध अक्षता लावून पूजा करत होते. त्यावेळेला तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला, तर त्यानं काय केलं, ती मूर्ती बाजूला केली आणि पाटावरती जोड्यासहित उभा राहिला. तो गृहस्थ जोड्यासहित पाटावरती उभा राहता. तुम्ही जर देवपूजा करायला लागले, देवपूजा करत असताना आपली पत्नी जरी आपल्याला बोलल्या, भावानिशी काय आपण करतच नसतो, तो भाग द्या सोडून, पण आपण त्या देवपूजेमध्ये मग्न असताना पत्नीनं जरी एखादी गोष्ट बोलली तर त्याला ताडण म्हटलं जातं. आपल्याला वाटलं की तिनं देवपूजा करताना मला का ताडावं, मग रागानं डोळे लाल करून तिच्यावरती मी देवपूजा करतोय तुला समजत नाही का, असं कुणी जर मध्ये आपल्याला ताडलं तर हे शब्द तरी मुखात येतात. काय अक्कल नाही का तुम्हाला, देव पुजतोय मी, शांत बसा जरा, घरात गडबड नको, गोंधळ नको, हे घरातलं आपल्या. पण नाथ महाराज ज्यांच्या आराध्याची पूजा करत होते त्या आराध्याला बाजूला केलं आणि पाटावरती जोड्यासहित हा ग्रहस्थ उभा राहिला. किती राग यायला पाहिजे होता. पण अतिथी पूजन या धर्मानं पांडुरंग सोडले बाजूला, पण पाठ जोडे बघा म्हणे, किती उत्सुकता आहे, किती उत्सुकता आहे माझ्याकडे येण्याची, की ग्रहस्थाला जोडे बाहेर काढावे असं सुद्धा वाटलं नाही. भान सुधारणेने नाथ महाराजांनी जोड्यासहित त्याच्या पायावरती उष्मदोकाचं स्नान घातलं, त्याचे पाय पुजले, गंधफुल अक्षता त्या पायाला वाहिल्या. अरे बापरे, म्हण तरी याला राग येत नाही. हा, मग आता वर्मावरती घाव घालायला पाहिजे म्हटला. वर्मावरती म्हणजे पत्नीची कळ काढूया. पत्नीची कळ काढल्यानंतर नवऱ्याला किती राग यावा. आपण ते संत आहे, देवाला राग येतो बरं का, पण संतांना राग येत नाही, देवाला राग येतो. महाराज त्या रावणानं शिवलं सुद्धा नाही तरी सुद्धा लंकेचा नायनाट केला या बाबाने. म्हणून संत आणि देव यातला फरक एवढाच आहे की देव दुर्जनाला मारतो, पण संत दुर्जनाच्या दुर्जनतेला मारतात. म्हणून काही अंगाने संतांचा विचार हा जास्त, म्हणून संत चरित्र जास्त ऐकली पाहिजे. दुर्जन मरावे हे संतांना करायचं नाही, दुर्जन राहावे. दुर्जन म्हणजे कोण, दुर्जन म्हणजे काय, दुर्जनता त्यातली नाहीशी झाली तर तो ब्रह्मच आहे की, दुसरा काय फरक आहे का. माळ गळ्यात पडली तर माळकरी झाला, पण याच्या आधी कोणा जीवच आहे की, तुमच्या आमच्यासारखा जीवच आहे, बरोबर आहे. त्याला मग दंड धारण केला, संन्यासी झाला, पण मुख्यता कोण आहे, मुख्यता सगळे जीवच आहेत आणि प्रत्येक जीव हा ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून कुणाचाही या ठिकाणी अवहेलना होऊ नये या मतानं संत जगत असतात. म्हणून दुर्जन न मारणं, पण हा दुर्जनाची दुर्जनता मारली की तो सुद्धा शेवटी ब्रह्मचैतन्य स्वरूप आहे. आणि हे काम संतांनी केलेलं आहे. पत्नी पोळ्या करत होती नाथ महाराजांची, एकनाथ महाराजांची पत्नी पुरणपोळ्या करत होती. एवढं श्रेष्ठ घराणं होतं आणि संपत्ती संपन्न घराणं होतं की नाथ महाराजांच्या घरी रोजचा पुरणपोळीचा नैवेद्य भगवंताला असायचा. भगवंतालाच पुरणपोळीचा नैवेद्य असं नाही, तर एकनाथ महाराज रोज पुराण सांगायचे. ते पुराण ऐकायला जे श्रोते यायचे त्या श्रोत्यांना सुद्धा 5-5 पाहिले गहू, तांदूळ, गुळ, साखर वगैरे असे कोरडा शिदा नाथ महाराज द्यायचे. कुणाला, ऐकायला आलेल्या श्रोत्याला. एवढं वैभव संपन्न नाथ महाराजांचं घराणं. आणि पुरणपोळी करत असताना पत्नीची कळ काढावी याला राग कसा येत नाही पाहूया, म्हणून तो गृहस्थ पत्नीच्या पाठीवर जाऊन बसला, पोळ्या करणाऱ्या स्त्रीच्या. नाथ महाराजांनी हे पाहिलं तर नाथ महाराज पत्नीला म्हणतात, अगं लेकरू खाली पडेल, त्याला जरा नीट सांभाळ. त्यावेळेला ती पोळ्या करणारी महिला म्हणते नाथ महाराजांची पत्नी, अहो मला लहान पोरं काय खेळवायची फार आवड आहे, फक्त एवढंच की हे वजनानं जरा जास्त आहे, पण मी याला पडू देणार नाही, तुम्ही काही चिंता करू नका. तो शेवटी नमन झाला, त्यानं उभयंतांना दंडवत प्रणाम केला, नाक घासली त्यानं शेवटी की मी तुम्हाला शांत करू शकलो नाही, मला माफ करा. म्हणजे किती पैसे तुझे ठरले होते, तर नाथ महाराज म्हटले की ते बाबा मी तुला देतो, आपण अशा कोणत्याही निंदा नालस्तीच्या कोणाच्याही मार्गाला तू लागू नकोस. त्यानं ते स्वीकारले नाहीत पैसे, पण त्याचा त्या ठिकाणी तो जो काही विकारी वृत्ती होती ती विकारी वृत्ती नाथ महाराजांच्या घरात नाहीशी झाली. संत भेटले की जीव ब्रह्मत्वाला प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. त्याच संत एकनाथ महाराजांचा हा सेवेकरता अभंग घेतलेला आहे. अभंगामध्ये एक जीव सासुरवासाला कंटाळलेला आहे. कंटाळलेलेच असतात बरं का. माहेर आणि सासर यातला फरक दाखवत असताना संतांनी पंढरीला माहेर म्हटलेला आहे. का माहेर म्हटलंय, कारण तिथं आई वडील आहेत. कोण, रुक्मिणीच्या स्वरूपातली आई आणि पांडुरंगाच्या स्वरूपातला पिता अर्थात वडील, किंवा काही काही ठिकाणी मायबाप हाच पांडुरंग म्हटलेला आहे. म्हणजे संतांना माहेर श्रेष्ठ कोणतं वाटतंय, पंढरी. पण सासुरवासाला संत सुद्धा कंटाळलेलं आहे. सासुरवास म्हणजे कोणता, हा इहलोकातला संसार. तसंच जीवाचं सुद्धा इथं जीवाचं जे दर्शन घडवलेलं आहे
हा जीव सुद्धा सासुरवासाला कंटाळलेला असतो आणि प्रत्येक महिला ही सासुरवासाला कंटाळलेलीच असते. बघा, पहिलं लोक अशी म्हणत होती की गाडीमध्ये जर स्त्री बसली, लग्न झालेली स्त्री जर गाडीमध्ये बसलेली असायची की त्या स्त्रीचं मुख कोणत्या दिशेला आहे याच्यावरनं ती गाडी सासरवरनं माहेरी येते का माहेरवरनं सासरी जाते ही लोक ओळखायची, समाज ओळखत होता. लोक असं म्हणत होती की जर ती स्त्री गाडीत बसली असताना गाडीवानाच्या जर दिशेला तिचं तोंड असेल तर ही गाडी सासरवरनं माहेरी चाललेली आहे. का? तिची दृष्टी कुठं आहे? तर तिची दृष्टी माहेरला जाणाऱ्या वाटेवरती आहे. तिला सासर कशाला पाहायचं आहे? कंटाळलेली आहे ना ती सासरला. जीवाचा स्वभाव सांगितलेला आहे. आणि गाडीवानाच्या विरुद्ध दिशेला जर त्या स्त्रीचं तोंड असेल तर ती स्त्री माहेरवरनं सासरी चाललेलं आहे. कारण सासर सुद्धा तिला पुढचं पाहायचं नाही, माहेराच्या दिशेनं तिची दृष्टी आहे. बहिणाबाई एका काव्यामध्ये सांगत असताना सांगतात की एखादी स्त्री रस्त्यानं चालू लागली, रस्त्यानं जाता जाता तिची जर दगडाला ठेच लागली तर बोटाला रक्त येतं का दगडाला? तुमच्याकडं बोटाला. पण त्या स्त्रीनं दगड उचलावा, तो काळजाला लावावा आणि त्या दगडाला तिनं म्हणावं की दादा तुला काही लागलं काय? लागलं तर नाही ना. अर्थात त्यातला भाव काय आहे? जी स्त्री माहेरच्या वाटेवरल्या दगडावर एवढं प्रेम करते ती स्त्री माहेरच्या भावावर किती प्रेम करत असेल. का? जीव सासुरवासाला कंटाळलेला आहे. त्यामुळे सासरच्या काही गोष्टी जीवाला अमान्य आहेत. सासरची माणसं जीवाला त्रास देतात. कोण कोण त्रास देतंय त्याचं रूपक या ठिकाणी अभंगात दिलेलं आहे. आणि ती स्त्री भव नावाच्या दुःखातनं दूर करण्यासाठी भवानी जवळ गेलेली आहे. शंकराचं अधिष्ठान जिनं घेतलेलं आहे, अर्थात शंकराची जी अर्धी शक्ती आहे, शिव त्या ठिकाणी शक्ती आहे आणि या शक्तीजवळ अर्थात त्याच भवानी आईजवळ ही स्त्री मागण्याकरता गेलेली आहे. भवानी आई प्रगट झाली असताना बोल लिखी तुझं काय मागणं असं विचारल्याच्या नंतर मग तिनं मागणं आपलं प्रतिपादन केलेलं आहे. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. हे भवानी आई, रोडगा रूपी मी भक्ती तुला समर्पित करते पण मला त्वरित पाव. फार फार कंटाळी या संसाराला मी. म्हणजे काय झालं? कोण त्रास देतोय तुला? तर तिनं पहिल्या चरणात सांगितलेलं आहे कोण त्रास देतोय. त्याचं रूपक दिलंय सासरा. कुठे गेलाय? गावी गेलाय. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला. आता या ठिकाणी सासरा दिलाय म्हणजे म्हातारा हुडकायचा ना मारायचा का? मग सासऱ्याचं रूपक म्हणजे कोणता आहे? तर हा सासरा कोणता आहे? तर नाथ महाराजांनी जो भारुडात सासरा सांगितलाय तो संसारातलं जे दुःख मानवी जीवाना परिधान होतं त्या दुःखाचा आश्रित असणारा हा अहंकार म्हणजेच सासरा. हा अहंकार नावाचा सासरा कुठं गेलाय? तर विषयांच्या गावाला गेलाय. आणि विषयांच्या गावाला गेलाय तो विषय धारण करून आणखी अहमभाव उत्पन्न करून यायच्या आत त्या ठिकाणीच तिकडं मग त्याचा ऍक्सिडेंट आण, त्याला अटॅकनं मार, नाहीतर त्याचं काही कर. पण हा विषयांच्या गावाला गेलेला सासरा पुन्हा मात्र माझ्या प्रपंचात येता कामा नये. विषयासक्त गावाला गेलेला सासरा अहंकार धारण करायच्या आत त्याला संपवून टाक. अहंकार याचं प्रतीक आहे सासरा. आणि हाच अहंकार मोठ्या मोठ्यांना भजनातून मार्गस्थ व्हायला लावलेला आहे. दुसऱ्यांची सांगत नाही तुम्हाला, जीवाची दृष्टांत देत नाही, पुराणांतरीची कथा आहे. पुराणामध्ये नारद चुकला चाळा भजनाचा हे जे प्रमाण चाली लावून लावून वारकरी म्हणतात, पण त्याला कारण काय आहे? या नारदाला भजनाचा ताळा चुकण्याला काय नेमकं असं घडलं तर तोच अहंकार याला सुद्धा जागृत झाला. आणि नारदाचा आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते प्रमाण राहणार आहे. बघा, केलेलं कार्य एकदाच कुठेतरी मागच्या कुठल्या तीर्थाकृत युगात केलेलं असेल, पण त्याचा परिणाम आज कलियुगात सुद्धा वारकरी माणसं नारद चुकला चाळा म्हणतात. का? कारण तो नारद अजन्म भक्ती केली तरी सुद्धा एकदा कुठेतरी चुकला. हाच अहंकार नारदाला सुद्धा आड आलेला आहे. नारद ऋषी तपाला बसले होते. तपाला नारद ऋषी बसलेले असताना नारद ऋषींचं तप चालू आहे, नारद ऋषींची समाधी लागलेली आहे. पण कधी तप न करणारा महात्मा, कायमस्वरूपी नामस्मरण करत फिरणारा महात्मा त्रिभुवनामध्ये आज एका जागेवर बसून ध्यान का लावलंय आणि इतके वर्ष तप का करतोय म्हणून इंद्रदेवाचं सिंहासन हल्लं. आता इंद्र त्याच कामावर. याला कुणी तप केलं तर सहन व्हायचं नाही. याला प्रत्येक ठिकाणी असंच वाटायचं की हे तप करतंय कशा करता? माझी गादी घेण्याकरता, माझं सिंहासन याला पाहिजे म्हणून याचं तप चालू आहे. वास्तविकता नारदाच्या तपाचा आणि इंद्राच्या सिंहासनाचा काही संबंध नाही. काही संबंध नसताना याला वाटतंय की माझ्या इंद्र सिंहासनासाठी, इंद्र पदासाठी नारदाचं तप चालू आहे.
बघा तो एक दृष्टांत दिला जातो बघा. एक कुत्र रस्त्यात 72च्या काळातलं एक दुष्काळातलं हाड तोंडात घेऊन चगळत असते आणि त्या रस्त्यानं कुणी नाही तर एक मंदिराच्या दिशेनं जाणारा वेदाचं पुस्तक हातात घेतलेलं आहे, जानवं परिधान केलेलं आहे, गळ्यामध्ये तुळशी रुद्राक्षांची माळ आहे, मस्तकावरती शिंडी आहे, त्रिपुंड उभयपुंड ज्यानं धारण केलेलं आहे, सोहळं ज्यानं नेसलेलं आहे, हातामध्ये ज्यानं उष्मदोकाचं भगवंताला स्नान घालण्यासाठी पात्र घेतलंय, वेदांचं पुस्तक हातात घेतलंय, असा ब्राह्मण देवपूजेला चाललाय. रस्ता एकच आहे. ते रस्त्यानं ब्राह्मण येताना ह्या कुत्र्याला दिसला, पण या कुत्र्याच्या मनात असं आलं की हा इकडे येतोय त्या अर्थी माझ्या तोंडातलं हाड घ्यायला येतोय. संबंध आहे का काय? तू निघालाय कुठं? पूजे करता. पण कुत्र्याला वाटले की माझ्या तोंडातलं हाड घेण्याकरता हे येतंय. तसंच इथं झालं. तप कशा करता चालू आहे? समाधी लावलेल्या वेगळ्या कारणाकरता. पण इंद्राला वाटलं की माझंच सिंहासन बळकावीर करायला याचं तप चालू आहे. म्हणून मग रंभा, मेनका, अप्सरा, तिलोत्तमा वगैरे या सगळ्या अप्सरा पाठवल्यानंतर तपभंग होत नाही. मग शेवटी कामाला पाचारण केलं. कामदेव रती सहित आला, पण कामदेवालाही नारदाचं तप भंग झालं नाही. भंग न झाल्यामुळं कामदेवानं दुसरा मार्ग अवलंबला. कामदेव म्हटला याची साधना पूर्ण होऊ दे. नारदाची साधना पूर्ण झाली. नारदाची साधना जशी पूर्ण झाली तसा कामदेव पुढं हार घेऊनच सज्ज होता. बघा म्हणून म्हटलेलं बरं का, बुक्का लावू नये, भाळा माळ घालू नये गळा. सन्मान जर तुम्ही एखाद्याचा घेतला तर पुढं सुद्धा सन्मान सुद्धा अहंकाराला प्राप्त होतो बरं का. म्हणून हे काही काही अभंग दिलेले आहेत. तुकोबारायांचाच अभंग आहे, बुक्का लावू नये, भाळा माळ घालू नये गळा. माळ घातल्यानंतर परिणाम काय होते बघा. कारण ज्याला माळ घालून घ्यायची असते ना, तो माळ घालणारा ताट असते, पण ज्याला घालून घ्यायची असते तिथंच त्याची पहिली हार होती. कसं? त्याला वाकावं लागतंय. माळ घालणाऱ्या पुढं माळ घालून घेणाऱ्या वाकावं लागतंय, हीच त्याची पहिली हार सांगितली. नारदाच्या बाबतीत असंच झालं. पुष्पधवल फुलांची माला हातात घेऊन कामदेव उभा. नारदाची समाधी जशी भंग झाली, कामदेव म्हटला, हो मला तुमचा सत्कार करायचा आहे. म्हणजे कशासाठी सत्कार करायचा आहे? अहो जे शंकराला सज्ज झालं नाही, जे शंकराला शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं. म्हणजे तुम्ही या कामावरती विजय प्राप्त केला. माहित आहे का म्हणे किती वर्षापासून तुमचं तप भंग करायला आलोय, पण तुमचं तप काही भंग झालं नाही. शंकरापेक्षा सुद्धा तुम्ही महात्मा वरचढ निघाले. असं नारदाची छाती फुगली. स्तुती ऐकली. स्तुती ऐकल्यानंतर नारदाची छाती फुगू लागली. तदनंतर कामाच्या गळ्यातला हार घालून घेण्यासाठी नारद कामापुढं वाकला आणि कामानं नारदाच्या गळ्यात हार टाकला. इथंच अहंभाव जागृत झाला की शंकरापेक्षाही मी वरचढ निघालो, कामावरती विजय प्राप्त केला. आणि पहिली बातमी ब्रह्मदेवाला सांगायला गेला. मानसपुत्र ब्रह्मदेवाचा, ब्रह्मदेवा काय पेपर वाचला का नाही? काय पहिल्याच पानावर आले? काय नारदानं कामावरती विजय प्राप्त केला. बरं असं? हो, जे शंकराला जमलं नाही ते मी करून दाखवलं. असं ठीक आहे, पण शंकराला मात्र हे सांगायला जाऊ नकोस. मला सांगितलंच तेवढं सांगेल. आता असं जर सांगितलं तर आणखी सांगावं वाटतंय. नारदाची स्वारी. आता नारायण नारायण नाव नाही बरं का मुखात त्याच्या. नुसतं काम 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 चाललंय. कामावरती विजय प्राप्त केला. पठ्ठ्यान कामावरती विजय मिळवला. कैलास पर्वतावरती नारद गेला. कैलास पर्वतावरती गेला असता, महादेवा काय चाललंय? काय नाही बाबा, पण तुझ्या मुखामध्ये आज राम नाम दिसत नाही, नारायण नाम दिसत नाही. नाही दिसणार का? विजय तसा पराक्रम पठ्ठ्यानं केलेला आहे. काय केलंस तू? अहो तुमच्यापेक्षा मी वरचढ निघालो म्हणे. माझ्यापेक्षा? हा, कामावरती पठ्ठ्यानं विजय प्राप्त केला. शिव महापुराणामध्ये हे फार सुंदररित्या सांगितलेलं आहे बघा. त्याच्यात एक श्लोक आहे, पण घाई आठवणार नाही. पण त्या श्लोकामध्ये भगवान शंकर नारद ऋषीला सांगतात की बाबा जे तू मला सांगितलंस ते त्या विष्णूला तरी सांगायला जाऊ नकोस. मग आता आणखी त्याला वाटलं की विष्णू परमात्म्याला मी सांगायला, म्हणजे हे ब्रह्म आणि शिव तर शुल्लक होते म्हणे. हे दोघं ज्या अर्थी म्हणतात की त्याला सांगायला जाऊ नको, त्या अर्थी मग वरच्याला सांगायचं ना, मग खालच्यांना काय सांगायचं म्हणलं. वैकुंठ लोकात गेला आणि वैकुंठ लोकात सुद्धा शयन करत असणाऱ्या त्या नागावरती, शेषावरती भगवंताला म्हणू लागला की देवा मी कामावरती विजय प्राप्त केला, माझा काय सत्कार समारंभ वगैरे कधी ठेवणार आहे का नाही? तर त्यावेळेला विष्णू परमात्मा म्हणाले, हो लवकरच आम्ही एक त्रिसदस्यांची समिती निर्माण करतो. म्हणजे कुणाची? ब्रह्मा विष्णू महेशाची. त्रिसदस्यांची समिती निर्माण करतो, त्यात अध्यक्ष नेमतो, सगळ्या गोष्टी करतो आणि जाहीर तुमचा सत्कार करूया. नमस्कार केला. आणि वैकुंठ लोकातनं नारद ऋषी जात असताना मनामध्ये परमात्मा विचार करतात की अहंकार मनात उत्पन्न होऊ लागलाय. हाच अहंकार पुढं काम, क्रोध, मद, मोह, लोभ या सगळ्यांना पाचारित करतो. याच्या आधी बुवा या पाचही विकारांना सामोरं जायच्या आधी बिघडण्यापेक्षा याला सावध केलेलं बरं.
म्हणून ज्या मार्गाने ऋषीवर जातोय त्या मार्गाने एक नगर तयार केलं. त्या नगराचं नाव मायानगर. त्या राज्यामध्ये शीलनिधी नावाचा राजा आणि त्याची कन्या विश्वमोहिनी, हे मायावी नगर सगळं तयार केलं. विश्वमोहिनीचं स्वयंवर चालू आहे आणि या स्वयंवराची दवंडी त्याच्या कानावरती आली. काय दवंडी आहे स्वयंवराची? जगातला जो कोणी सुंदर पुरुष आहे, हा जगातला सुंदर पुरुष या विश्वमोहिनीला पती स्वरूपात प्राप्त होईल. बघूया तर म्हणे, जगातला सुंदर पुरुष जर मागत आहे त्या अर्थी ही किती सुंदर आहे. आता ब्रह्मचार्यानं अशा भानगडीत पडायचं का? पण आता मायेत अडकलं ना, कुठं घुसलं, कुठं मायानगरात घुसलं इथे. आता विश्वमोहिनी पाहण्याची याला इच्छा झाली. विश्वमोहिनी पाहण्याची इच्छा झाली. यानं जशी विश्वमोहिनी पाहिली, विश्वमोहिनी पाहिल्याबरोबर याला जाणवलं की हा जगातला सुंदर पुरुषच हिला पती स्वरूपात प्राप्त होणार आहे. आता विश्वमोहिनी नावातच सामर्थ्य आहे, विश्वाला मोहून टाकणारे विश्वमोहिनी. नारद तिच्या रूपावरती आसक्त झाला आणि हिला मी प्राप्त करून घेणार. आणि पण काय आहे, सुंदरता प्राप्त झाली पाहिजे म्हणून सुंदरता मागण्याकरता वैकुंठ लोकात पुन्हा गेलं. म्हणजे तुम्ही ते सत्कार समारंभ नंतर करा, आधी माझं मागणं पूर्ण करा. काय आहे तुझं मागणं नारदा? मला हरिरूप करा. काय म्हटला नारद? मला हरिरूप करा. कशा करता ते सांगतो म्हणे नंतर. मला हरिरूप करा पहिलं. नारद महर्षींना हरिरूप भगवंतानं केलं. बघा, भगवंत सुद्धा कुठेही नियमामध्ये चुकले नाही, जे मागितलं तेच दिले. हरिरूप कसं केलं? मानेच्या खाली अख्खा नारद सुंदर केला, फक्त एक घोटाळा केला, वरच्या तोंडात बंदर केला. म्हणजे थोबाड माकडाचं दिलं, तेही काळ्या वांढराचं. मानेच्या खाली सुंदर आणि मानेच्या वरती तोंडात बंदर, माकडाचं तोंड. पण नारदाला त्या वेळेला स्वतःचं तोंड दिसलं नाही. त्यानं हात पाहिले, पोट पाहिलं, मांड्या पाहिल्या, छाती पाहिली, सगळ्या गोष्टी पाहिल्या. हळदीच्या गाभासारखा देह चमकू लागला, सूर्याचं तेज देहावरती भासू लागलं. बास म्हटला, देवानं सुंदर केले. आता थेट जाऊन स्वयंवराच्या पहिल्या रांगेत बसतो. पहिल्या रांगेत स्वयंवराच्या जाऊन बसत असताना 2 शिवगण याच्या मागणं चालू लागले. ते शंकरानंच पाठवले होते. हे 2 शिवगण आणखी याची स्तुती करतात. बघा, एक शिवगण दुसऱ्या शिवगणाला म्हणतोय, का रे कुठं चाललास? तर म्हणे चाललोय स्वयंवरा करता विश्वमोहिनीच्या. काय पण आहे, सुंदर पुरुष तिला माळ घालणार आहे असं. बरं, मग माझाही नंबर लागत नाही, तुझाही लागत नाही. आणि कसं काय? आपल्यापेक्षा देखणं पुढं चाललंय. कुणाला? नारदाला बघून. आता ते कसं देखणं आहे हे त्या दोघांनाच माहिती आहे. पण छाती फुगवून देऊ लागणार. समाज अशाच कामाला असतो बरं का. समाज जर डबऱ्यात तुम्हाला घालायचा झाला का नाही, ते पहिले तुमचं दोषातनं निवारत नाही. तुम्हाला काय करतो? स्तुती करू लागतो. बाबा, जिकडं आड रान आहे ना, तिकडं स्तुतीनिशी तुम्हाला पाठवलं जातं. यालाच तर समाज म्हटलेला. नारदाला ढकलत राहिले. खोलाखोलामध्ये नारदाची स्तुती करून करून आणखी नारदाच्या अहंकारामध्ये ते शिवगण प्रवेश करू लागले. आपल्यापेक्षा देखणं सुंदर चाललेलं आहे म्हणे. एक जण म्हणते, का रे म्हणे, हे जर एवढं देखणं आहे तर याची मम्मी किती गोरी असेल. दुसरा म्हणू लागला, मम्मीचं सोड, एवढं देखणं आहे तर याची बहीण जर एखादी असेल तर किती गोरी असेल. नारदाची छाती फुगू लागली. थेट गेलं पहिल्या रांगेमध्ये विश्वमोहिनीच्या स्वयंवरात बसलं. विश्वमोहिनी हातात धवल फुलांची माला घेऊन कोण सुंदर आहे हे पाहता पाहता फिरू लागली. तिला जाणवलं की पहिल्याच रांगेत अपशकुन बसलेला आहे, माकडाच्या तोंडाचं. तिनं सांगितलं की याच्या शेंडीची गाठ धरान बाहेर टाकायला. नारदाचा विनाय एकीकडं, चिपळ्या एकीकडं, धोत्राचा काष्टा एकीकडं, धरला शेंडीला नारदाला. कशामुळं? अहंकार जागृत झाल्यामुळं. पहिला आद्य कीर्तनकार आहे बरं का. जी गादी म्हटली जाती नारदाची म्हटली जाते. आम्ही कितीतरी वेळा चुकलो. पहिला कीर्तन, आद्य कीर्तनकार ज्याला म्हटलेला आहे, त्याची एवढी विटंबना झालेली आहे. धरला, बाहेर काढला आणि बाहेर काढलेला असताना मग त्याला कळालं नाही की ही विटंबना मला का प्राप्त व्हावी. मग त्या शिवगणांच्या नेत्रामध्ये त्यांना आपलं स्वरूप पाहिलं तर माकडाचं तोंड, क्रोधायमान झालं. ते क्रोध जागृत झाला. बघा, काम पूर्ण झाला नाही. पहिला अहंकार जागृत झाला. अहंकार जागृत झाल्यामुळे विश्वमोहिनी प्रति काम निर्माण झाला. आणि आता तो काम पूर्ण झाला नाही. काम पूर्ण न झाल्यामुळे क्रोध निर्माण झाला. हे दोघे एकमेकांना लागून आहेत बरं का. म्हणून क्रोध आणि काम या दोघांची सांगड आहे. भरपूर जणांना यांनी नागव केलेलं आहे. जमदग्नी पराशर नाडिले महान महान ऋषी, क्रोधाग्नी फौजदार तो हा मिळाला त्याशी, जो हार मायबाप जो हार मी या कायापुरीचा. कुणाला? कामाला मिळालेला आहे. कोण? क्रोध मिळालेला आहे. काम पूर्ण झाला नाही. अहंकार पहिल्यापासून त्यात काम पूर्ण झाला नाही. त्याच्यामध्ये क्रोधाची सांगड लागली, क्रोध निर्माण झाला. त्या देवाला मी पाहतोच म्हटला आणि वैकुंठाच्या दिशेने जात असताना प्रत्यक्ष परमात्माच ती विश्वमोहिनी हिच्या गळ्यातली माळ स्वतःच्या गळ्यात घालून तिच्याशी लग्न करून
त्या मायानगरातनं विश्वमोहिनीला घेऊन गरुडावरती एका बाजूला विश्वमोहिनी आणि एका बाजूला लक्ष्मी घेऊन आला. तिथं आल्याच्या नंतर ते विमान गरुडाचं नारदाच्या पुढंच थांबवलं आणि नारदाला विचारलं, कुठं उंदरवाडी का, चल माझ्या संग बस माग. आता हे ऐकल्यानंतर नारदाला वाटलं की जिच्या संग मी विवाह करणार होतो त्यानं हिला एका बाजूला ठेवली आणि जी पूर्वपार पहिली पत्नी आहे म्हणजे एक रती एक रमा, दोन्ही याला आपल्याशा करुशा वाटतात. हा किती कपटी आहे, किती कपटी आहे हा. मी जिला भक्ताला हा काही प्राप्त करून देत नाही, मला जिच्यासोबत विवाह करायचा होता तिच्याशी विवाह करून स्वतः याला आणलेला आहे. ह्याला क्रोध उत्पन्न झाला आणि क्रोधामध्ये 3 शाप नारदानं दिले बरं का. आणि हेच 3 शाप रामायण घडण्याला कारण ठरलेले आहे. 3 शाप दिले नारदानं. पहिला शाप दिला की मनुष्य रूप घेऊन येता आणि विश्वमोहिनीच्या रांगेमध्ये बसता. एवढीच जर रूप बदलायची तुम्हाला हौस आहे ना, तुम्हाला सुद्धा मनुष्य जन्मामध्ये काय यातना भोगाव्या लागतात याचं प्रतीक म्हणून तुम्ही सुद्धा पुढचा जन्म हा नराचा घ्याल. तेच रामराय मनुष्य रूपामध्ये आले. दुसरा श्राप दिला की पत्नी वियोगाचं दुःख जसं मी आता या क्षणी भोगतोय तसं पत्नी विरहाचं दुःख त्या जन्मामध्ये तुम्हाला सुद्धा भोगावं लागणार आहे. तोच सीता विरहाचा प्रसंग. आणि नंतर तिसरा श्राप दिला की मला वानराचं थोबाड माकडाचं तोंड दिलं. लक्षात ठेवा, माकडाशिवाय त्या जन्मामध्ये कुणी सुद्धा तुमचं सहाय्य करणार नाही. हा तिसरा श्राप दिला. 3 शाप हेच रामायण घडायला कारण. प्रसंग काय झाला, फक्त अहंकार नारदाच्या मनात जागृत झाला. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा. मागणं मागत असताना सांगितले बरं का नामदेवराय, माझ्या विष्णुदासा भाविकासी. कशामुळं, ही सगळी कथा ऐकलेल्या आहेत ना त्यांनी, ही या सगळ्यांमुळे कुणाकुणाची कशी कशी दशा झालेली आहे म्हणून देवाकडे मागत असताना मागितले बाबा तसं काही आत्ताच्या आमच्या विष्णुदासांच्या वाट्याला येऊ देऊ नको. हे पहिलं म्हणून. कोण अहंकार, अहंकार नावाचा सासरा विषयांच्या गावाला गेलाय. जसा तो नारद गेला होता विषयांच्या गावाला, तसा अहंकार नावाचा सासरा विषयांच्या गावाला गेलाय. तो अहंकार जागृत करून यायच्या आतमध्ये त्याला तिकडच संपवून टाक. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, भवानी आई रोडगावा हिन तुला. नंतर ती म्हणते सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला, भवानी आई रोडगावा हिन तुला. आता ही सासू कोण आहे हो? ही सासू म्हणजे बुद्धिरूपी सासू आहे. ही बुद्धिरूपी सासू सुद्धा जीवाला त्रास देते बरं का. ही मनाचं कधी ऐकू देत नाही. बुद्धी जे सांगते ते कदापि सत्य असेल त्याच्यावरती ठाम राहू नका, कारण बुद्धी विकल्पामध्ये सुद्धा प्रवेश करते बरं का. आणि बुद्धीच्या ठिकाणी विकल्प राहत असतो. याच्यामुळे ही बुद्धी भक्तीच्या ठिकाणी कधी माणसाला नेत नाही. मनाचा निर्धार ठाम असतो पण बुद्धीचा निर्धार कदापि ठाम नसतो. हीच सासू सांगितलेलं आहे. बुद्धी जे सांगेल, जसं वागायला लावेल तशा पद्धतीने या जीवाला तसंच वागावं लागतं. यालाच सासुरवास म्हटलेला आहे. हा जीव सुद्धा सासुरवासात आहे. कोणत्या सासूच्या त्रासात आहे? बुद्धिरूपी सासूच्या त्रासात हा जीव आहे. बुद्धिरूपी सासूच्या त्रासात असणारा हा जीव, या जीवाला सुद्धा ही सासू भक्तिपंथाला जाऊ देत नाही बुद्धी. म्हणून त्या बुद्धीचं विकल्पातली जी बुद्धी आहे त्याचं निर्दळन कर, हीच सासू आहे. ह्या सासूवा सांगितलेलं काही संतांच्या वाङ्मयामध्ये प्रामुख्यानं सासवांचं वर्णन आलेलं आहे. या बुद्धींचं वर्णन आलेलं बघा. संत तुकोबारायांचा सुद्धा एक भरपूर चरणाचा अभंग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा यांनी सासू कशी असते हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवा चालली पंढरपुरा. ही आवा म्हणजे कोण? सासू. विशीपासून आली घरा. ती जीवाच्या स्वातंत्र्यात कोणती गोष्ट ठेवत नाही, कोणतीच गोष्ट देत नाही जीवाच्या स्वातंत्र्यात. ते अभंगात सांगितलेलं आहे. आवा चालली पंढरपुरा विशीपासून आली घरा. बरं, आली घरली. घरी आल्यानंतर काय सांगते ते सुनबाईला, परिसे गे सुनबाई, ऐक सुनबाई नको वेचू दूध दही. मी पंढरपुरावरनं येईपर्यंत दह्या दुधाचा जर नाश केलास तर माझ्याशी गाठ आहे म्हणते. दह्या दुधाचा नाश करायचा नाही. सुनबाई म्हणते ठीक आहे. आता या ठिकाणी काही काहींना प्रश्न पडतो की दही दूध का बरं घातला असेल, तिथं तुकोबारायांना गहू तांदूळ का घालता आले नाही? प्रपंचात गहू तांदूळ पण येतंय. दही दुधापेक्षा गहू तांदूळ घातला असतं तर काय खर्च पडला असता? दही दूधच का घातलंय? तुकोबारायांनी बुद्धीची बघा, बुद्धीचा किती बारकाईने विचार केला आणि शब्द दही दूध घातलाय का? तुकोबारायांना माहित आहे की ही बुद्धिरूपी सासू ही फार म्हणे पुढच्या तयारीची आहे. कोरड्या धान्याला हिनं खुना करून ठेवलेल्या होत्या. मापट्यानं डबे पोती भरून ठेवलेली होती की हा मी येईपर्यंत एवढंच लागणार आहे आणि हे एवढं संपतंय
याच्यापेक्षा जर जास्त झालं तर सुनबाईवरती रागानं जाळ काढता येईल, पण दही दूध रोजचं तयार करतोय. दही दूध काही येईपर्यंत टिकणार नाही. जे रोजचं तयार होतंय ते रोजच्या तयार होणाऱ्या वस्तू टाकल्यात. नको वेचू दूध दही. गेली ती, पुन्हा आली. पुन्हा आल्याच्या नंतर पुन्हा सांगू लागली, सुनबाई ऐक, काय जतन करी फुटके पाळे. कशा कशात जीव आहे बघा. फुटके पाळे म्हणजे काय, तुमच्या भाषेत म्हणायला गेलं तर टमरेल, मोडीवर जाणाऱ्या वस्तू. ती सुद्धा काय म्हणते, ती हे याचा विक्रय करू नकोस की याला मोडीत घालू नकोस, मी येईपर्यंत ही गोष्ट सुद्धा जतन करून ठेव. ती गोष्ट सुद्धा तिनं जीवाच्या ताब्यात दिलेली नाही, त्याच्यावर सुद्धा आपला अधिकार दाखवते. ती जतन करी फुटके पाळी. गेली पुन्हा आली. पुन्हा येऊन म्हणते, उखळ मुखळ जाते माझे मन गुंतले तेथे. तिथं माझं मन गुंतलेलं आहे बरं का. भिक्षुका आली या घरा, सांग म्हणी गेली पंढरपुरा. एखादा भिकारी जर दारात आला तर त्या भिकाऱ्याला माझ्या आज्ञेशिवाय तुझं स्वतःचं असं घरातलं काही समजायचं नाही. मी येईपर्यंत भिकारी जरी दारात आलेला असेल तरी त्याला सुद्धा मुठभर काही द्यायचं नाही. भिक्षुका आली या घरा, सांग म्हणी गेली पंढरपुरा. पण या बुद्धीच्या पलीकडं मनानं जर एखादा निर्धार केला आणि तो मनाचा निर्धार त्या बुद्धीला सांगू लागते बरं का, की सासूबाई आहो आपली स्वहित जोडा, मागील सर्व आशा सोडा. मग हे सांगितल्याच्या नंतर मग त्या बुद्धीला वाटतंय की आपल्यापासून सगळं स्वातंत्र्य हिरावून होतंय. मी जर विकल्पातनं बाजूला झाले तर हे मनरूपी इंद्रिय सगळ्या जीवावरती सत्ता परिधान करेल. याच्यामुळे ती बुद्धी म्हणते मी या जीवाला सोडून कुठंच जाणार नाही. म्हणून मग म्हणते ती काय, सवतीचे गे चाळे खोटे, म्या जावे हिला वाटे. म्हणून मुले लेकुले घरदार हेच माझे पंढरपूर, मी इथंच राहते. तीच विकल्प म्हणजेच बुद्धी, तीच कोण आहे, सासू, या जीवात वास्तव्य करते. आणि काय करते ती, तर ती इंद्रियांवरती सत्ता काबीज करून ठेवण्याचा प्रयत्न करते. ती सासू कधी सुद्धा आपल्याला भक्तिपंथाला नेऊ देत नाही. म्हणून या बुद्धीचं निर्दळन कर. या बुद्धीमध्ये जो विकल्प राहतोय ना, या विकल्पाचं जी अविद्या या बुद्धीमध्ये वास करते ना, ती अविद्या रूपी जी सासू आहे ना, हिचं तू निर्दळन कर. म्हणून आवा चालली पंढरपुरा, बिशीपासून आली घरा. याच्यामध्ये या बुद्धिरूपी सासूचं वर्णन आहे. तसंच सांगत असताना याच्यामध्ये सुद्धा जी सासू आहे तीच अविद्यारूपी बुद्धी. सासू माझी जाच करते, लवकर निर्दळी तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. आता तिसऱ्या चरणामध्ये ती जावेकडे येते. आता जाऊ म्हणजे कोण, दोन्हीकडे जावा, एका जागी न राहावा, यांना म्हणायचं जावा. मग आता ही जाऊ काय करते, इथं जाऊचं प्रतीक कोणतं घ्यायचं तर ही निंदारूपी जाऊ आहे. बोलते ना फार, जाऊ माझी फडफड बोलते. फडफड बोलते म्हणजे ही कोण आहे, ही निंदारूपी, ही मत्सरूपी जाऊ आहे, निंदारूपी जाऊ आहे, ही फार बोलते. आणि ही जाऊ काय करते, माझ्या घरातल्या कोणत्या माझ्या वस्तू ज्या आहेत ना, ह्या माझ्या घरातल्या वस्तू तिला सहन होत नाहीत. ती नवऱ्याला कर्ज काढून का असना, पण तिच्याकडे जे आहे ती नवऱ्याला आणायला लावते. हिला जाऊ म्हटलेलं आहे. जे तिच्या सत्यता आहे ते माझ्या सत्यत सुद्धा प्राप्त झालं पाहिजे, यालाच मत्सर म्हटलेलं आहे. फडफड बोलते, काय करते, ही निंदा करते फार. आणि ही निंदा म्हणजे जाऊ आहे. पण काय म्हटलंय, फडफड बोलते बोडकी कर ग तिला. सासऱ्याला जसं मार, सासूला जसं मार, तसं हिला नाही. बोडकी कर म्हणजे हिची अवहेलना कर. निंदा समाजातनं जावी असं साधू संतांचं म्हणणं नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, असंही कशा करता म्हटलंय. शेजारी असावे म्हणजे काय निंदकाच्या घराच्या शेजारी राहावं असं नाही. निंदक शेजारी असावा. का असावा, आता तुम्ही तुमचं ठरवा. एक दृष्टांत देतो. आणि निंदक किती श्रेष्ठ आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. निंदक सांगताना सांगितलेलं आहे पहा, की शास्त्रामध्ये निंदकाला आईपेक्षा उच्च दर्जा दिलेला आहे. आईपेक्षा निंदक शास्त्रानं उच्च मांडलेला आहे. का उच्च मांडलेला आहे, कारण आई काय करते तर बाळानं केलेली घाण आई हातानं साफ करते. तसं कोणतंही पात्र जगातलं करत नाही बरं का, कोणतंच करत नाही. ते उलट वडील जरी त्या ठिकाणी असतील तर वडील म्हणतात, अगा हे ना बघ शी केली या. मग त्यावेळेला कोण येते, माता येते आणि त्या मुलाला उचलून घेऊन जाते. म्हणजे जरी एखादं बाळ जेवत्याला ताटावर आई जेवते आणि जेवणाच्या ताटाच्या शेजारी जरी त्यानं तो उपद्रव केला तरी आई त्याला रागवत नाही का मार देत नाही. काय करते, ती तशीच जेवणाच्या ताटावरनं उठते, त्याची घाण साफ करते आणि पुन्हा त्याच ताटावरती जेवायला बसते. म्हणून
बालकाची म्हणजे लेकराची जीवाची घाण आई हातानं काढते, म्हणून आईला शास्त्रामध्ये श्रेष्ठ मानलेला आहे. पण निंदक आईपेक्षा श्रेष्ठ कसा? तर निंदक आपण केलेली घाण जिभेनं काढतो, म्हणून निंदक आईपेक्षा शास्त्रानं श्रेष्ठ. आता तुमचं तुम्ही ठरवायचं की दुसऱ्याची निंदा आपण करायची का नाही. विक्रम वेताळाच्या कथेमध्ये कथा येते बघा. तो मेलेला सर्प एक घार घेऊन जात असते. मेलेला सर्प एक घार घेऊन जात असताना त्या घारीच्याही लक्षात नाही की सर्प मृत आहे. सर्प मृत आहे त्यामुळे सर्पाच्या मुखातनं लाळ पडत असते. आणि त्याच वाटेनं एका साधूनं एका घरातनं भिक्षा मागितलेली असते आणि तो भिक्षा घेऊन साधू रस्त्यानं चाललेला असतोय. आणि आकाश मार्गानं ती घार त्या सर्पाला घेऊन जात असताना सापाच्या तोंडातली विषाची लाळ त्या अन्नात पडते साधूच्या. साधू एका झाडाखाली बसतो. झाडाखाली बसल्यानंतर साधू अन्न ग्रहण करतो. साधू जसा अन्न ग्रहण करतो तसं साधूचं अंग काही वेळानंतर काळं निळं पडतं. काळं निळं पडतं, त्याला जाणवत नाही. त्याला वाटतं नक्कीच याच्यामध्ये विष त्या बाईनं घातलं होतं. कुणी? जिच्याकडनं मी जेवण आणलेलं आहे. तर तसंच अन्न घेतो, राहिलेलं अन्न घेऊन त्या ठिकाणी जातो. म्हणजे साधूला मारल्याचं पातक तुला लागणार आहे. म्हणजे कसं काय हो? तर बघ माझं काळं निळं अंग पडलेलं तुला दिसत नाही का? कशामुळे हे झालं? तुझं अन्न खाऊन मला ही गती प्राप्त झाली, मी आता मारणार आहे. पण साधूचं पाप तुला लागणार लक्षात ठेव, असं म्हटल्याच्या नंतर तिनं तर तो स्वयंपाक विषाचा रांधलेलाच नाही, पण साधूच्या मुखामध्ये विष पडलं. म्हणून आता हे अन्न कसं आहे खाण्याकरता तिनं 2 घास तोंडात टाकले. तिनं जशी 2 घास तोंडात टाकले ती त्या ठिकाणी मृत पावली. आता साधू मरण पावला. आणि त्यावेळेला आता या दोघांच्या हत्येचं पातक कुणावरती द्यावं? साधूच्या हत्येचं पातक कुणावरती द्यावं हा यमधर्माला प्रश्न पडला. साधूच्या हात आता पाप तर कुणाला तरी द्यावं लागणार आहे. हे काय दैवी अनुषंगानं झालेलं नाही, पाप कुणाला तरी द्यावं लागणार आहे. मग कुणाला द्यावं हा प्रश्न पडला असता. आता गरुडाला द्यावं का? पण गरुड त्याचा आहार घेऊन चाललेला आहे. गरुडानं मुद्दामनं त्या ताटामध्ये ते विष टाकलेलं नाही. बरं सापावर द्यावं का? तर साप तर मृत आहे, मेलेला होता, मग तो आधीच मरण पावलेला आहे, त्याच्या मुखातनं मग नंतर लाळ पडली, त्याला कसं काय पातक देता येईल? मग या महिलेला द्यावं का? नाही म्हणे, त्या महिलेनं स्वयंपाक विषाचा रांधलाच नव्हता. मग साधूच्या हत्येचं पातक द्यावं कुणाला? तर त्या ठिकाणी यमधर्माला त्या घराच्या समोर 2 महिला त्या स्त्रीची निंदा करताना दिसल्या की बघ 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 म्हणे हिनं त्या साधूला विषाचं जेवण घातलं आणि त्याच्यामुळं आता बघ म्हणे ही मरण पावली, साधूही बिचारा मेळा. एवढं कसं म्हणे हे घर आता मातीत जातंय का नाही बघ. हेच फक्त ऐकलं, कारणानिशी निंदा झाली. वास्तविकता कारण त्या दोघींना माहिती नाही, पण त्या स्त्रिया समोरच्याची निंदा कारण माहिती नसताना करू लागल्या. यमधर्म म्हणाला साधू हत्येचं पातक निंदा करणाऱ्यांवर टाका, आणि त्या दोघींवरती ते पातक केला. म्हणून फार वाईट निंदा आहे महाराज. ही बोलते फार, पण हिला काय कर, हिचा अपमान करून हिला बोडकी कर. जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी कर ग तिला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. हा, आता मात्र ती 4थ्या चरणामध्ये कोणाजवळ येते तर आपल्या ननंदेजवळ येते. पण ननंदेकडेही जात नाही, ती ननंदेच्या मुलाजवळ येते. नंदेचं कार्ट किरकिर करते, खरूज उठू दे त्याला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. आता ननंद म्हणजे कोण आहे तर संसारामध्ये ननंदाची उपमा देत असताना रूपक दिलेलं आहे लोभाचं. ही लोभ रूपी ननंद आहे. ही ननंद ज्या वेळेला माहेराला येते, माहेराला आल्यानंतर या ननंदीची पिशवी रिकामी जात नाही. याच्यात फार मोठा गाभा दडलेला आहे बरं का. माहेरामध्ये ही आल्याच्या नंतर हिची पिशवी रिकामी जात नाही. वास्तविकता हिची पिशवी रिकामीच गेली पाहिजे, पण रिकामी जात नाही. का रिकामी गेली पाहिजे तर बापानं कन्यादान करत असताना मधी बाळकृष्ण किंवा भगवंताला अधिष्ठान धरलंय. कन्यादान करताना पाणी वरनं सोडलं, तेच खाली बाळकृष्णानं ग्रहण केलं. त्याच्या खाली ते पाणी जावयाच्या हातावरती कन्येचं पडलं, बापानं दान केलेलं. आणि तिथून पुढं दान याचाच अर्थ स्वतःचं सत्व काढणं आणि दुसऱ्याचं सत्व परिधान करणं. मग ती मुलगी माझी जी मी दान केली ती उद्या जरी मेली सासरी तरी माझ्या घरी तिचं मढ आणायचा रिवाज नाही. ही आपली संस्कृती आहे. दानाची व्याख्या सांगत असताना मी जे दिलंय त्यावरनं माझा स्वत्व माझं पूर्णपणे मी काढून घेतलंय. माझं असं ते आता काहीच राहिलेलं नाही. म्हणून मुलगी मेली तरी बापाला सुतक येत नाही.
मग तो परंपरेकारणाला 2-3 दिवसाचं धरत असेल, पण 12 दिवसाचं सूतक लागू होत नाही. का लागू होत नाही? कारण माझं सत्व तिच्यापासून मी काढलंय. म्हणून निमंत्रण नसताना सुद्धा बापाच्या घरी जावं असं लेकीला धर्म सांगितलेला नाही. माहेरावरनं जर निमंत्रण आलं नाही तर गप आपलं नवऱ्याजवळ बसावं. पण माहेरावरनं निमंत्रण मानाचं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माहेरी जायचं नाही. आणि जर गेली तर तुलसी रामायण ऐका, बिना निमंत्रणाचं शंकराची पत्नी सती गेली तर बापाच्याच यज्ञात जळून राख झाली. ती पुन्हा सासरी परत येऊ शकली नाही. म्हणून का? कारण तुझ्या बापानं कन्यादान करत असताना तुझं दान केलेलं आहे. तुझा आणि तिथला आता काहीही संबंध राहिलेला नाही. मग संबंध नसताना तू त्या ठिकाणी जातेस, पण गेल्याच्या नंतर मग तिथल्या वस्तूंवर अधिकार दाखवतेस. आणि तू जी गेलेली आहेस मग ती साडी घेऊन येणं, अलंकार घेऊन येणं, तिथलं काही घेऊन येणं, हे तू का करावे? हे साधू संतांचा प्रश्न आहे बरं का. ज्या घरातनं तुझा त्याग झालेला आहे त्या घरामध्ये काही घेण्याचा अधिकार तुला शास्त्रानं दिला असेल. तुम्हाला अधिकार ते कायद्यानं दिला असेल तुम्हाला की बापाच्या इस्टेटीत मुलीचा पण हक्क आहे, मग ते जमिनी वगैरे त्याच्यासाठी आज चालू असेल ते, पण शास्त्र याला अमान्य करते ना. शास्त्र म्हणतंय बापाचं सत्व तर निघालंय, बापांना सगळ्यांशी जे देत असताना. म्हणून पहिली पद्धत होती बघा, म्हणून साळंकृत कन्यादान म्हटलं याला, की जे द्यायचं मुलीला ते लग्नातच बाप देत होता. लग्नातच बाप, नंतर फक्त ओवाळणी करता भावाची साडी, याच्या व्यतिरिक्त तुला काय नाही. साळंकृत याचाच अर्थ दागिन्यानं संसारानं मढवून कन्या ही दान करावी. म्हणून जर बापाचं शिल्लक मागा असेल तर त्यानं लेकीला अवश्य दिलं पाहिजे. यालाच साळंकृत कन्यादान म्हणतात. आणि असं केलेलं कन्यादान पृथ्वीदाना समान आहे. नाहीतर इकडे लेकासाठी फार ठेवले शिल्लक आणि तिकडं तुझ्या नवऱ्याचं भरपूर आहे म्हणून नारळ मुलगी मान्य केली, असं नाही चालत. आहे ना तर दान कर. लग्नातच दान झालं पाहिजे, ते नंतर नाही. यालाच म्हटलंय साळंकृत कन्यादान. ते तो पृथ्वीदाना समान. पण लग्नात दान ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानंतर मग इतर गोष्ट माहेराकडनं घेण्याचा अधिकार तुला. जमीन जरी द्यायची असली लेकीच्या नावावर ती लग्नात द्या. कारण ती गोष्ट त्या ठिकाणी गेली, तिचा आणि तुमचा आता संबंध राहिलेला नाही. ती आता तिकडची पाहुणी झाली, तुमच्यासाठी ती आता पाहुणी झालेली आहे. म्हणून सुतकाचा सुद्धा या ठिकाणी, सुतक कुणाचं कोणाला लागतंय? भावकीला जे सुतक लागतंय ते लेकीला लागत नाही. किती मोठा गाभा आहे याच्यामध्ये. लांब लांबचा कुठला भाऊ फोन करून आपण सांगतोय, कुठला मुंबईला असतोय तो, त्याला फोन करून सांगतोय देव पूजू नकोस बरं का, काय चालणार नाही आता 12 दिवस तुला. त्याला त्या नावही माहिती नसतंय जे मेलंय त्याचं, पण त्याच्याकरता ह्यानं 12 दिवस देव पूजायचा नाही. पण बाप मेलाय तरी लेकीनं देव पूजलेला चालतोय. का? अधिकार संपला ना तिकडचा. त्यागानं त्या ठिकाणी तुझा परित्याग झालेला, तुझं दान झालेलं आहे, तू या ठिकाणी आलेला आहेस म्हणून तिकडचा सर्वार्थानं तुझा संबंध सुटलाय. मग माहेरला गेल्यानंतर तुला कोणत्या गोष्टीची अपेक्षा का असावी? म्हणून ननंद म्हटलंय. लोभाचं प्रतीक जाऊला दिलेलं नाही, जाऊ त्या घरातलीच आहे. मग लोभ कुणाला म्हटलंय तर ननंदेला लोभ म्हटलंय. आणि हे लोभ का उत्पन्न होतंय तर त्या लोभात काय नसतंय, पण लोभ कशामुळे येतंय तर त्या लोभाचं एक कार्ट आहे. कोणतं कार्ट? तर त्या कार्ट्याचं नाव इच्छा. हेच ननंदेचं कार्ट. हे मागतंय त्याच्यामुळे हिच्या मनामध्ये येतंय की मला सुद्धा ते प्राप्त व्हावं. म्हणून इच्छा जी मागते ना ती मागू नये, ती हात पुढं करू नये याच्या करता त्याला खरूज उठू दे म्हणते. ती स्त्री काय म्हणते? नंदेचं कार्ट किरकिर करतंय, खरूज उठू दे त्याला. आता खरूज जर कायमस्वरूपी त्याला उठली तर मागण्याकरता हात पुढं करेल का खाजवत बसेल? याच्यामुळे ते प्रतीक रूपक दिलेलं बघा. नंदेचं कार्ट किरकिर करते, खरूज उठू दे त्याला. भवानी आई रोडगा वाहिन तुला. लोभ कुणाचाही क्षमला नाही आणि क्षमणं शक्यच नाही. जीवाचा तर अजिबात नाही. जीवाचा जर त्यानं परित्याग करून जीवाची पुढची जर त्यानं पायरी ओलांडली मग तो ब्रह्मतत्वाला प्राप्त व्हायला गेला तर त्याचा लोभ क्षमतो. नाहीतर जीवाचा लोभ कदापि क्षमत नाही. ते मेरुई हाता आलिया, माऊलींना वर्णन करावं लागले. जैशी तृष्णा वाढिनलिया, ते मेरुई हाता आलिया. मेरूच्या उंच काय आहे का? तरी तो मेरू पर्वत जरी प्राप्त झाला तरी याच्या पुढं काय आहे ही जीवाची पराकाष्ठा. याच्या पुढं काय आहे हे जीवाला साध्य व्हावं वाटतंय. एकानं एक भांड घेतलं, पात्र घेतलं आणि या पात्रामध्ये हे पात्र भडले. इतकी संपत्ती मागण्याकरता सगळीकडे फिरू लागला. म्हणे कशाला दारादारात फिरतोय? म्हणे पात्र भरण्याकरता तुला जे लागतंय ते राजाकडे मागायला जा. तो गृहस्थ आला, राजाच्या दारामध्ये पात्र घेऊन गेला. म्हणजे ह्या पात्रात जेवढं भरतंय तेवढं द्या. राजानं श्रीमंती आपली टाकली पण त्या पात्रात भरणा गेली, पात्रच भरणा गेले.
मग आता राजापेक्षा श्रीमंती कुणाजवळ आहे तर चक्रवर्ती सम्राटाजवळ आहे म्हणे. मग चक्रवर्ती सम्राटाकडे गेला, हे पात्र माझं भरून द्या. त्या पात्रात चक्रवर्ती सम्राटानं श्रीमंती टाकली तरी ती श्रीमंती त्याची भरली नाही. मग आता चक्रवर्ती सम्राटापेक्षा कोण श्रीमंत आहे म्हणत, इंद्र श्रीमंत आहे, स्वर्गाची संपत्ती त्याच्याजवळ आहे. मग स्वर्गात गेला, इंद्राला म्हटला एवढं माझं पात्र भरून द्या. इंद्रानं स्वर्गाची संपत्ती टाकली तरी पात्र भरलं नाही. इंद्रापेक्षा कोण श्रीमंत आहे तर म्हणे लक्ष्मी, जी रत्नाकराकडनं प्राप्त झाली. रत्नाकर म्हणजे कोण? समुद्र. सगळी रत्न समुद्रातनं निर्माण झाली आणि समुद्रानं जिला जन्म दिलाय ती कमला म्हणजे लक्ष्मी. हिच्याजवळ संपत्ती आहे म्हणे, लक्ष्मीकडे संपत्ती आहे. लक्ष्मीजवळ गेला, लक्ष्मीनं ही आपली संपत्ती रीती केली पण भांड भरलं नाही. आता लक्ष्मीपेक्षा कोण श्रीमंत आहे म्हटला तर देह हे काळाचे न धन कुबेराचे. मग कुबेर श्रीमंत आहे. मग कुबेराजवळ गेला, कुबेरालाही त्यांना पुढं पात्र मांडलं, या पात्रामध्ये तुमची श्रीमंती द्या, पात्र भरते का पाहू द्या. कुबेरानंही श्रीमंती अख्खी टाकली तरी पात्र भरत नाही. सगळ्या देवांनी सगळ्यांनी आपापसात चर्चा करू लागले. कारण म्हणे इंद्राची श्रीमंती, चक्रवर्ती सम्राटाची, राजाची, लक्ष्मीची आणि आता कुबेराची संपत्ती टाकली तरी पात्र भरत नाही, काय करावं म्हणे. तर मग हे सगळ्यांनी ते पात्र घेऊन महादेवरावांच्याकडे नेलं. बडा देव सब देवन का बाबा महादेव. भगवान परमात्मा हे शंकरा, एक जीव एक पात्र घेऊन आलाय म्हणे आणि त्या पात्रामध्ये सगळ्यांची श्रीमंती सुद्धा ठरत नाही आणि ते पात्र भरायला तयार नाही म्हणे. हे काय आहे आम्हाला तरी सांगा. मग शेवटी पात्र बघितल्यानंतर शंकराला वाटलं की बाबा पात्र ओळखीचं वाटतंय, जरा बघू द्या. शंकरानं पात्र घेतलं, पात्र असं तसं बघितलं. बघितल्याच्या नंतर म्हटला, अहो म्हणणं अनंत ब्रह्मांडाची संपत्ती टाका, पात्र भरणारच नाही. का? अहो हे म्हणे भांड नाही धातूचं, तर मेल्या माणसाची खोपडी आहे. एका लोभी मनुष्याची मेल्या माणसाची खोपडी आहे म्हटलं. हा आयुष्यभर ज्यानं लोभानिशी ज्यानं आयुष्यभर आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे तो मरण पावला, तर मेल्यानंतर सुद्धा त्याच्या हाडामध्ये हा लोभ वास्तव्य करत राहिलेला आहे. किती लोभ शेवटी परमार्थ प्राप्तीमध्ये सुद्धा आड येतो बघा. म्हणून किती जरी संपत्ती टाकली तरी या पात्रामध्ये भरणार नाही, कारण ही जीवाची मेल्या जीवाची कवटी आहे म्हटला. म्हणून लोभ सुद्धा क्षमावावा, पण तो लोभ क्षमवण्यासाठी इच्छा येऊ नये मनात. ही इच्छा आणि येऊ नये याच्याकरता ते नंदेचं कार्ट किरकिर करते, खरूज उठू दे त्याला, भवानी आई रोडगा न तुला. आता 5व्या चरणामध्ये ती मागणं मागते, दादला मारून आहुती दीन, मोकळी कर ग मला भवानी आई रोडगा न तुला. सासूचं निर्दळन तू कर, सासऱ्याचंही निर्दळन तू कर, जाऊचा अपमान तू कर, ननंदेला आणि ननंदेच्या कार्ट्याला तू शिक्षा दे. पण 5व्या चरणात मागत असताना बघा देवाकडे दाडल्याला देत नाही, दाडल्याला म्हणते मी मारते. दाडला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. हा दाडला म्हणजे कोण आहे तर या दाडल्याचा विचार करत असताना आता प्रत्येक अभंगानं प्रत्येकाच्या अभ्यासानुसार ज्यानं त्याने याचे विचार मांडलेले आहेत, पण माझ्या विचारानुसार हा दाडला म्हणजे काम असावा. हा दाडला म्हणजे कोण आहे? हा दाडला म्हणजेच कामाचं प्रतीक आहे. आणि काम देवादिकांच्याकडनं शमला नाही म्हणून देवादिकांच्याकडे मागून उपयोग काय कामाचा? हरिहराची आबरू घेतो भय नाही त्यासी. बरोबर आहे की नाही? धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दराराला विलाजने तो केवळ पंचानन यडका मदन. म्हणून जो काम देवादिकांना क्षमवता आला नाही, नाथ महाराजांसारखे म्हणावेत बरं का, किंचित राहिली फुनफुन. ही कशाची फुनफुन आहे तर हीच त्या विकाराची फुनफुन आहे. ही थोडी का असना पण राहत किंचित, थोडी का असना पण राही किंचित राहिली फुनफुन, एका जनार्दनी शांत केली. त्याच्यामुळं ही नमते, पण ही मी तुझ्याकडे देत नाही. काही गोष्टी या 4 गोष्टींचं जर निर्दळन केलंस ना, कामावरती विजय प्राप्त करायला काय करावं लागतं? जाव जपव शंकर शतनामा, म्हणजे नामस्मरण करा, ध्यान करा. ध्यान केल्यानं काम शमतो. मग तो साधक वृत्तीतला जीव म्हणतोय की अहंकाराला तू जर मारशील, अहंकार गेला तर मग काम हे क्रोध निर्माण होणार नाही, क्रोधाला मारून टाक. निंदेला, विकल्परूपी बुद्धीला, सगळ्यांना तू मार. पण ह्या क्रोधाची कामाची जी सांगड आहे ना, ती सांगड म्हणजे कुणाची? ही दाडल्याची. मी काय करते? हा क्षमवण्याकरता मी ध्यान करते आणि ध्यानानं ह्या काम क्रोधावरती मी नियंत्रण प्राप्त करते. म्हणून ती म्हणते की हे माझ्याकडे दे, दाडला मारून आहुती देईन,
मोकळी कर ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. अशा वृत्तीला जो प्राप्त होतो मन चो व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तर मग मी आणि तू एकच आहेस. मग अहम ब्रह्मास्मी म्हणजे माझ्यात आणि तुझ्यात भवानी आई काहीही फरक नाही. मी जरी जीव असले तरी या जीवातला अहंकार काम क्रोध मद मोह लोभ ही सगळे गोले तर काय राहिलं तर ब्रह्मचैतन्य स्वरूप राहिलं. की ब्रह्मच अहंकार गेला तिथेची देव झाला. सगळ्या गोष्टी गेल्याच्या नंतर काय उरतं तर ब्रह्मचैतन्य स्वरूप उरतं. मग याच्यामुळं सगळ्या गोष्टी हे भवानी आई हे भगवती हे भवानी या भवरूपी संसार सागरामध्ये ही दुःख द्यायला मला जी सासुरवासातले हे सगळे विचार जे त्रास देतात ना मी मागणं मागते की या त्रासांना निर्दळून टाक जेणेकरून तुझ्या भक्तीत माझ्याकडून काहीही अंतराय निर्माण होऊ देऊ नको. आणि जी अंतराय निर्माण करतात ती या ठिकाणी नाहीशीच व्हावी. जळोतती येथे उपजविती अंतराय. या दृष्टीनं भवानी माते एका जनार्दनी सगळेच जाऊ दे सारेच जाऊ दे कोण राहू दे तर मी तर म्हणजे कोणतं तत्व तर ब्रह्मतत्व फक्त माझ्या शिल्लक राहू दे. एका जनार्दनी सगळेच राहू दे मी पण सुद्धा दुरू दे. कोणतं तत्व राहू दे तर ते फक्त ब्रह्मतत्व माझ्यामध्ये राहू दे. मी भक्त तू देवा ऐसे करी हेच फक्त राहू दे. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकलीच राहू दे मला भवानी आई. ही एकलीच राहू दे म्हणजेच एक टाळी वारकरी संप्रदायाची बरं का. हा अद्वैत संप्रदाय आपला आणि ह्या अद्वैत संप्रदायामध्ये दोन टाळी होत नाही. अद्वैत संप्रदायामध्ये दोन नसतात कदापि. अद्वैत संप्रदायामध्ये एकच असतो एकच आहे. म्हणून तर बघा नाथ महाराजांनी 24 गुरूंच्या अधिष्ठानामध्ये एका कुमारिकेला धरलं. काय दृष्टांत त्या कुमारिकेचा येतो एकलीच राहू दे मला याच्याकरता काय दृष्टांत येतो तर त्या स्त्रीच्या घरी पाहुणे आलेले असतात तिला बघायला. पाहुणे अचानक आल्यामुळं हिची धांदल उडते आणि धांदल उडल्यामुळे हिला आता स्वयंपाक काय करावा सुचत नाही. घरामध्ये तर कोणी नाही पण पाहुण्यांपुढं आपले पाहुण्यांना हे समजू नये की बाबा अचानक तुम्ही आलात ते जाऊ दे पण यांच्या घरी काही शिजलेलं सुद्धा नाही माझ्या घराची किती आबरू जाईल लेक विचार करते बरं का. म्हणून ती काय करते तर ती मुसळ हातात घेते साळी कांडू लागते. पण साळी कांडत असताना दत्तात्रय भगवान ही खिडकीतनं दृश्य बघतात. पण ती स्त्री साळी कांडत असताना तिच्या हातात डझन डझनभर बांगड्या असतात. साळी कांडताना त्या हातातल्या बांगड्या वाजू लागतात. आता बांगड्या वाजायला लागल्यावर हिच्या मनात विचार येतो की बांगड्या जर वाजल्या तर पाहुण्यांच्या लक्षात येईल की आतमध्ये काहीतरी करायला आत्ता चालू झालंय का काय. म्हणून ती स्त्री काय करते एक एक बांगडी काढायला लागते. पुन्हा कांडू लागते तरी बांगड्या वाजतात. मग पुन्हा 2-2 3-3 बांगड्या काढते. पुन्हा काढायला लागते तरी बांगड्या वाजतात. 4-4 ठेवते कांडू लागते तरी त्या 4-4 का असेनात पण वाजतातच. शेवटी तिनं 2-2च ठेवल्या आणि 2-2 हातात ठेवून कांडू लागली तर त्या 2-2 का असेना पण वाजूच लागल्या. मग काय केलं तिनं मग त्यातली एक काढली आणि एक बांगड्या हातात ठेवली आणि मग साळी कांडू लागली. आणि ती एकक असताना मग आता आवाज करत नाही आता आवाज करत बरं का. म्हणून अनेकांत परमार्थ करण्यापेक्षा एकांतात परमार्थ केलेला कधी सुद्धा चांगला बरं का. म्हणून जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा म्हटलेलं आहे समाजात नाही. कुठे येतोय भगवान परमात्मा घरात म्हटलंय. आणि ही एक शिल्लक राहिलं हे एक शिल्लक राहतं म्हणजे काय ती एक बांगडी शिल्लक राहिली किंवा काय ही एक शिल्लक राहतं. याच संप्रदाय शंकराचार्यांना आपल्या वारकरी संप्रदायाने कवटाळलेला आहे. तो शंकराचार्यांचा जो संप्रदाय आहे तो अद्वैताचा संप्रदाय. याच वर्णन माऊलींनी सुद्धा केलेलं आहे. सगळ्या वाङ्मयामध्ये आपल्या अद्वैत संप्रदायात दिसून येतोय. म्हणून एकलीच म्हणजे काय ही एकलीच अद्वैत संप्रदायाची मूलभूत वारकरी संप्रदायातली प्रणाली म्हणजेच मी भक्त तू देव हे एकच तत्व मी तू याच्यापासून वेगळा नाही मीच ब्रह्मा आहे हे कळणं याला अद्वैत म्हटलेलं आहे. सगळं एक आहे. म्हणून तर एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकलीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.